नमस्कार. तर आज आपण पीक विमा या संदर्भात महत्त्वपूर्ण असा अपडेट पाहणार आहोत. तर खूप महत्त्वपूर्ण आजचं अपडेट आहे. आपण शेवटपर्यंत नक्की पहा. पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालं, परंतु याच्यामध्ये टोटल क्लेम अमाऊंट, पेएबल क्लेम अमाऊंट आणि बॅलेन्स क्लेम अमाऊंट याचा हा प्रश्न बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे. याच्या संदर्भातील बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते आणि याच्या संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. जवळजवळ 7,500 महसूल मंडळामध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेशन प्रक्रिया पार पडलेली आहे. आणि काही शेतकऱ्यांना सोयाबीन आणि बाजरी, तर आता सोलापूर जिल्ह्यातील कांदा पीक विमा देखील मंजूर होऊन कांद्याचा देखील रकमा दिसायला सुरू झालेल्या आहेत. आत्ताच प्रत्येक शेतकऱ्याच्या माध्यमातून व्हॉट्सअप चॅट बोर्डच्या माध्यमातून PMFYच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पोर्टलच्या माध्यमातून आणि पीक विम्याच्या पॉलिसीचे कॅल्क्युलेशन स्टेटस तपासले जावेत. वरची स्टेटस तपासल्यानंतर किंवा या पोर्टलच्या माध्यमातून स्टेटस तपासल्यानंतर आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण पाहू शकता लॉस पॅरासेट दाखवत जातं आणि काही ठिकाणी लॉस पर्सेंट 1% ते 10% ते 20%, 15% हे आता जवळजवळ 65-70% हे लॉस पर्सेंटेज दाखवत आहेत. आणि याच्यानंतर पुढे दाखवले जात आहे ते म्हणजे टोटल क्लेम अमाऊंट. आता नुकसानीच्या टक्केवारीनुसार आपल्याला जे काही CCSचा डाटा आलेला असेल, तर त्या डाट्यानुसार शासनाच्या माध्यमातून निश्चित केलेली जी काही जोखीम रक्कम असेल, ती काही सुरक्षित रक्कम असेल, ती टोटल क्लेम अमाऊंट आपल्या या ठिकाणी दाखवली जाणार आहे. आणि ती कोणाला 40,000 असू शकते, ते कोणाला 30,000 असू शकते, कोणाला 20,000 असू शकते, तर कोणाला 10,000 असू शकते. ती काही सुरक्षित रक्कम असलेली आहे. ती टोटल क्लेम अमाऊंट त्या ठिकाणी दाखवली जाते. ती रक्कम तुम्हाला हेक्टरी त्या ठिकाणी निश्चित करण्यात येते. परंतु याच्या माध्यमातून जर तुमचा जो क्लेम सेटल आहे, करण्यात आलेला आहे, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे कॅल्क्युलेशन मंजूर करण्यात आलेलं आहे, ती रक्कम असते. तुम्हाला पेएबल क्लेम अमाऊंटची जी तुम्हाला दुसऱ्या रकान्यामध्ये दाखवली जाते, तर ती पोर्टलवरती पाहत असाल तर तो तुम्हाला क्लेम अमाऊंटच्या पुढे टोटल क्लेम अमाऊंटच्या पेएबल क्लेम अमाऊंट म्हणून दाखवले जातं. आता पेएबल क्लेम अमाऊंट म्हणजे सध्या तुमच्या हातामध्ये येणारी जी रक्कम त्या ठिकाणी तुमचे टोटल पेएबल अमाऊंट म्हणून दाखवली जाते. आणि आता त्याच्यानंतर काही जणाला बॅलेन्स क्लेम अमाऊंट रक्कम दाखवली जाते. आता याच्यामध्ये राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या जी पीक विमा कंपनीला एक स्क्रो अकाउंटमध्ये जर काही हप्ता वितरण करणं बाकी असेल, तर त्या सबसिडीमुळे जर तुम्ही काही पीक विमाचं कॅल्क्युलेशन रक्कम ही बाकी असेल, तर ती तुम्हाला राज्य शासनाच्या, केंद्र शासनाचे जे अनुदान आहे हे बाकी असल्यामुळे शिल्लक असलेली रक्कम ती अर्थात बॅलेन्स क्लेम अमाऊंट म्हणून दाखवलं जाणार आहे. बॅलेन्स क्लेम अमाऊंटची ही तुमची राज्य शासनाच्या माध्यमातून जे केंद्र शासनाच्या माध्यमातून योजनेसाठीची जे काही पूरक अनुदान असेल किंवा जे काही शिल्लक असलेला हिस्सा अनुदानाचा असेल, ते वितरित केल्यानंतर त्या ठिकाणी दाखवली जाते. सध्या तुमच्या खात्यामध्ये पेड केली जाणारी अमाऊंट ती म्हणजे दाखवलेली म्हणजे पेएबल अकाउंट ही तुम्हाला 100% तुमच्या खात्यात वितरित केली जाणार आहे. आता बरेच जण कॅल्क्युलेशन दाखवत आहे, खात्यात कधी येणार हा प्रश्न हे देखील एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे. मित्रांनो, कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुमचं पेएबल अकाउंट दाखवल्यानंतर जर त्याच्या रिलेटेड जर राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या अनुदानात वितरण झालेले असतील, तर तेवढ्या रकमात तर त्यांच्यानंतर 8 ते 15 दिवसाच्या आतमध्ये ती रक्कम तुमच्या खात्याच्या DBTच्या माध्यमातून वितरित केली जाते. कारण पीक विमा वितरण करण्यासाठी स्क्रो अकाउंट खोललेले आलेले आणि स्क्रो अकाउंटमधून डायरेक्टली क्लेम सेंट्रल झाल्यानंतर डायरेक्टली DBTच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर ही रक्कम क्रेडिट केली जाते. तर या ठिकाणी तुरंत वितरित केलेली जाईल. त्यांचे कोणाचे लॉस पर्सेंटेज जास्त असतील,
ज्या ठिकाणी राज्य शासनाची सबसिडी अर्थात बॅलेन्स क्लेम अमाऊंट जास्त असेल त्या ठिकाणी मात्र राज्य शासनाचा उर्वरित हिस्सा त्या योजनेसाठीचा आवश्यक असलेला दुसरा हप्ता निधी हे सर्व वितरित होणे किंवा जास्त नुकसानीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार. पूरक अनुदान बाकी असेल तर तोपर्यंत ते पैसे वितरित केले जाणार आहेत. जर विचार केला गेला तर एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की त्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या संदर्भात जे काही अजून नवीन अपडेट येतील ते आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर असेच आपले महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.